श्री स्वामी समर्थ. चला, श्रावणात रुद्राभिषेक कसा करायचा आहे, त्याची पूजाविधी काय आहे, कोणते मंत्र म्हणायचे आहेत किंवा काय काय साहित्य लागणार आहे हे आता आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावणात महादेवाला रुद्राभिषेक केला जातो. यात विविध प्रकारच्या अभिषेकांचा समावेश असतो. रुद्र हे भगवान शिवांचे पवित्र नाव आहे, तर अभिषेक म्हणजे स्नान. अशा स्थितीत रुद्राभिषेक म्हणजे परमेश्वराचा अभिषेक आहे. रुद्र मंत्रासह शिवलिंगावर हा अभिषेक केला जातो. रुद्राभिषेकाने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व मानलेलं आहे. हा महिना देवांचे देव महादेवाला समर्पित आहे. श्रावणात महादेवाला रुद्राभिषेक केला जातो. रुद्र हे भगवान शिवांचे पवित्र नाव आहे आणि अभिषेक म्हणजेच स्नान. अशा स्थितीत रुद्राभिषेक म्हणजे परमेश्वराचा अभिषेक करणे. रुद्र मंत्रासह शिवलिंगावर हा अभिषेक केला जातो. श्रावणात शिवाला विविध प्रकारचे अभिषेक केलेले जातात. त्यानुसार हा रुद्राभिषेक म्हणजे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा अभिषेक केल्याने आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात. चला तर बघूया आता रुद्राभिषेकाची कसा करायचा आहे. रुद्राभिषेकासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आता आपण बघणार आहोत. शुद्ध जल लागणार आहे, तूप, दूध, दही, मध, गुलाबजल, सुपारी, उसाचा रस, कापूर, शिंग, बिल्वपत्र, धूप, मोळी, भांग, सुकामेवा, मिठाई, धोत्र्याचे फूल, नारळ, दिवा, प्रकाश, अगरबत्ती. तर हे प्रकारचं एवढं सगळं साहित्य लागणार आहे. आणि रुद्राभिषेकाचा मंत्र. रुद्राभिषेक पूजा शुक्ल यजुर्वेदी रुद्राष्टाध्यायामध्ये दिलेल्या मंत्रांनी हा केलेला जातो. परंतु जर तुम्हाला स्वतः घरी सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा असेल तर रुद्राभिषेक मंत्र म्हणून हा एक मंत्र आहे. तो तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये किंवा ऑनलाईन गुगलवरती सुद्धा सर्च करून म्हणू शकता. छोटासाच मंत्र आहे, तो तुम्हाला म्हणायचा आहे रुद्राभिषेक करताना. तर त्याची आता पूजाविधी काय आहे हे आता आपण बघणार आहोत. रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी सर्वात आधी शिव, पार्वती आणि इतर देवतांसाठी आसने तयार करायचे आहेत. यासह पूजेसाठी ठिकाणी नवग्रहांची स्थिती निश्चित करायची आहे. त्यानंतर प्रत्येकाची पूजा करायची आहे. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे. पूजा करताना लक्षात घ्यायचं आहे की शिवलिंग उत्तर दिशेला असावे आणि तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसणार आहात. आता शिवलिंगाला अभिषेक करायला सुरुवात करायची आहे. पूजेचे साहित्य शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. कपडे, मिठाई आणि इतर वस्तू अर्पण करून आरती करायची आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शिवलिंगावर पडणाऱ्या जलाचा प्रवाह खंडित होऊ द्यायचा नाही आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुद्राभिषेक तेव्हाच करावा जेव्हा शिववास शुभ स्थितीत असेल. रुद्राभिषेक केल्याने काय लाभ होतात हे आता आपण बघणार आहोत. दुधाने रुद्राभिषेक केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. जलाने रुद्राभिषेक केल्याने आत्मिक शांती मिळते. कुशोदक रोगांपासून आराम देतो. उसाच्या रसाने रुद्राभिषेक केल्याने धनलाभ होतो. मधाने रुद्राभिषेक केल्याने समृद्धी येते. तुपाने रुद्राभिषेक केल्याने स्थावर मालमत्तेचा लाभ होतो. आणि तीर्थक्षेत्रातील जलाने शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो. तर अशा प्रकारे हा सोप्या पद्धतीचा रुद्राभिषेक आहे, तो तुम्ही करायचा आहे. रुद्राभिषेकाचा जो मंत्र आहे मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही तो रुद्राभिषेक करताना वाचायचा आहे. तर व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.